नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जानू आता सर्वांसमोर करणार जयंत कानिटकरचा पर्दाफाश। तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धूच्या गाडीचा होणार अपघात। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की जानू आणि जयंतच्या लग्नाला आता काही तासच बाकी असतात। तर जानूची इच्छा असते की विश्वाने पण लग्नाला यावं, पण जानूच्या मनामध्ये सगळ्यात मोठी घटना हीच असते, म्हणजेच तिच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की विश्वाने आलं पाहिजे आणि तिला जयंत कानिटकरचा बदला घ्यायचा असतो। पण विश्वाला देखील हे सत्य समजून द्यायचं नसतं की तिला सगळं काही सत्य माहीत आहे ते। तर दुसरीकडे मात्र आता सिद्धू आणि भावना हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात। ते पण मात्र ह्या निलांबरीने आणि आजीने सगळ्यात मोठा महामूर्खपणा केलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलेलं असतं। पण त्या दोघांना देखील माहीत नसतं बिचारांना की ते सगळ्यात मोठ्या ट्रॅपमध्ये आता फसलेले आहेत। तर निलांबरी आणि आता आजी दोघीजण देखील विचार करतात की निलांबरीला आजी म्हणत असते की सांग लवकर काय तू प्लॅन बनवलेला आहे। तर त्यावेळेस मात्र निलांबरी म्हणतात की अहो तुम्ही काळजीच करू नका आजी, आता आज भावना वाचणारच नाहीये, कारण की भावना आज वाचूच शकत नाही, कारण की मी अशीच फिल्डिंग सेट केली। तर त्यावेळेस मात्र आजी प्रचंड घाबरून जाते। आजी म्हणते की तू असं नेमकं काय केलंय, आपल्याला कोणाचा जीव घ्यायचा नाही आणि माझ्या सिद्धूच्या जीवाला जर काय झालं तर मी तुला सोडणार नाही निलांबरी। तर निलांबरी म्हणते की सिद्धूला काहीच होणार नाही, मी फक्त छोटंसं काम केलंय। तर दुसरीकडे मात्र तुम्ही खूप लोक बोलत होती की ही आनंदी आनंदी नको, तर आता आनंदीच्या मदतीनेच हा सगळा कारभार केलेला असतो। तर आता चक्क आनंदीच्या मदतीने निलांबरी आता सिद्धू आणि भावना कुठे पोहोचल्यात याची माहिती घेते, म्हणजेच निलांबरी कॉल करून देते आणि त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना सांगतात की आम्ही रस्त्यामध्येच आहे आणि गाडीत आहे आणि बाळ सुखरूप देखील आहे। तर हे सगळं कळाल्याच्या नंतर निलांबरीने आता त्या गाडीचे ब्रेकच फेल केलेले असतात, त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाचा अपघात होणारच असतो। तर विश्वा फायनली आता जानूपाशी पोहोचलेला असतो आणि विश्वा जानूला ह्याच गोष्टी सांगत असतो की काही जरी झालं तरी मात्र तू त्या जयंतसोबत लग्न करू नको जानू, मी तुझ्या पाया पडतो। पण जानूला आता सगळं सत्य माहीत असतं, त्याच्यामुळे जानू विश्वासमोर देखील नाटक करते आणि म्हणते की खबरदार विश्वा, जर परत तू त्या जयंतबद्दल काय वाईट बोललास तर, कारण की मला त्यांच्यासोबतच लग्न करायचं आहे। आणि जानूला देखील असं वाटत असतं की मी जर हे नाटक केलं तरच सगळ्यांना असं वाटेल की माझं जयंतवरती प्रेम आहे, त्याच्यामुळे जयंतला डाऊट देखील येणार नाही आणि संशय देखील येणार नाही। तर आता जानू आणि जयंतचं लग्न तर पार पडणार असतं, पण दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाच्या गाडीचा अपघात होतो आणि त्यावेळेस फक्त अपघातच होत नाही तर आता भावनाच्या बाळाच्या जीवाला पण धोका निर्माण होतो, म्हणजेच आता भावनाचं बाळ वाचेल का नाही हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट घडणार आहे। तर दुसरीकडे मात्र आता मित्रांनो, विश्वाला बिचारा असं वाटतं की जानू अशी का वागते, कारण की जानूला मी एवढं सत्य समजून सांगतोय तरी पण जानू ऐकून घ्यायला तयार नाही, तो जयंत चांगला नाही हे मी अजून काय प्रूव्ह करू नेमकं। तर दुसरीकडे जयंतला असं वाटतं की फायनली आज एकच दिवस बाकी आहे, माझं एकदा लग्न पार पडलं की त्याच्यानंतर मात्र मग मी ह्या विश्वाचा कार्यक्रम असा करतो की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल। तर बिचारा विश्वा आता डिप्रेशनमध्ये जाणार आहे, कारण की त्याला असं वाटतं की आता माझं कोणीच काय ऐकून घेत नाही आणि बिचारी जानू ह्या जयंतच्या तावडीमध्ये चालली। तर विश्वा आता जयंतला धमकी द्यायला जातो आणि म्हणतो की अरे आत्ता तरी सुधर, आत्ता तरी काहीतरी चांगलं कर आणि काहीतरी चांगलं करावं असं वाटलं तर प्लीज त्या जानूपासून लांब राहा माझ्या। तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र तरी पण मात्र जयंत म्हणतो की हे बघ विश्वा, आता तुझं सगळे काही कांड करून झाले असतील आणि माझ्या विरुद्ध मात्र जानूच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी भरवायच्या झाल्या असतील तर आता आमच्या दोघांना लग्न करू दे आणि तू इथून कायमचा चालता हो आणि जानू फक्त माझीच आहे आणि कायम ती माझीच राहील, त्याच्यामुळे तू हारलेला आहेच विश्वा। तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर बिचारा विश्वा आता लग्न मंडपातून निघून जायचं ठरवतो। पण दुसरीकडे मात्र आता सिद्धू आणि भावना अजून काय येत नाहीत ह्या टेन्शनने मात्र लक्ष्मी श्रीनिवास या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं। तर या आनंदीसोबत सिद्धू कॉलवरती बोलताना सगळ्यात मोठी भयानक गोष्ट हीच घडलेली असते की सिद्धू आणि भावनाचा अपघात झालेला असतो। तर निलांबरी आता प्रचंड खुश झालेली असते। तर आता भावना आणि सिद्धूचा अपघात झालाय ही बातमी अजूनपर्यंत लक्ष्मी श्रीनिवास कोणालाच कळालेली नसते। तर आता जयंत आणि जानूचं लग्न तर आता पारच पडत असतं, पण तेवढ्यात मात्र खबर कळते की सिद्धू आणि भावनाचा अपघात झालाय, कारण की सिद्धू आणि भावना अजूनपर्यंत लग्नात का नाही पोहोचले। तर दुसरीकडे हे कळाल्याच्या नंतर मात्र आजीला तर आता प्रचंड दुःख होतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजी ह्या प्लॅनिंगमध्ये सामील होते, पण तिला माहीत नव्हतं की ही निलांबरी कोणत्या थराला जाईल म्हणून। तर आता भावनाचं बाळ वाचेल का नाही हे सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट उरलेला असतो। तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, आता ह्या जयंतला देखील असं वाटतं की नेमकं आता माझं लग्नच व्हायचं होतं तर तेवढ्यात ह्या सिद्धूला काय ना काय कुठाना करायचा होता का। तर आता हे कसं बसं मी एवढं मोठं माझं सत्य लपून ठेवलं होतं, पण आता ह्या सिद्धूच्या एका चुकीमुळे आता माझं हे सत्य पर्दाफाश नाही व्हावं म्हणजे बरं झालं। तर आता जानू आणि जयंतचं लग्न तर आता थांबतं, पण मात्र हे सगळं पाहून विश्वाला आनंद होतो। विश्वाला वाटतं की आता जानू आणि जयंत लग्न थांबलं, पण सिद्धू आणि भावनाच्या जीवाला किती धोका निर्माण झाला याबाबत कोणाला काहीच खबर नसते। तर जानूने तर आता निर्णय घेतलेला असतो की जयंतचा पर्दाफाश ते सगळ्यांसमोर करणारच, कारण की जयंतसोबत तिने लग्न करून जायचा निर्णय घेतलेला असतो। पण आता विश्वाला वाटत असतं की जानू हा निर्णय थांबवेल, पण जानू थांबवत नाही। जानू ठरवते की लग्न झाल्याच्या नंतर मी ह्या जयंतचा असा बदला घेईल ना की त्याने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल, त्याच्यामुळे जयंतची फिल्डिंग तर आपली जानू सेट करतेच। तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आणि
आणि श्रीनिवास, तुम्हाला माहितीच आहे की जेव्हापासून आपली भावना या दळवींच्या घरी गेली तेव्हापासून भावनाच्या आयुष्यात काही ना काही कुठाने वाढतच आलेले आहेत. म्हणजेच तुम्ही पाहिलं की दळवींच्या लोकांमुळे आजपर्यंत ना सिद्धू भावनाचं आयुष्याचं नीट झालंय, आता दुसरीकडे मात्र विश्वाचं आयुष्य पण नीट झालेलं नाहीये. तर आता भावना आणि सिद्धूला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण त्यावेळेस मात्र आता डॉक्टर सगळ्यात जबरदस्त गोष्ट सांगतात ती म्हणजे आता सिद्धू आणि भावनाच्या बाळाबाबत. तर दुसरीकडे मात्र आता भावनाला काय होणार तर नाही ना या टेन्शनने बिचारा सिद्धू खूप टेन्शनमध्ये जातो, कारण की गाडीचे ब्रेक असे अचानक फेल झालेच कसं काय हाच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तर नीलांबरीला असं वाटतं की तिने तिचं काम खूप चोखपणे पार पाडलं, पण मित्रांनो आता सिद्धू आणि भावनाचे बाळ वाचेल का नाही हे पाहणं रंजकच ठरेल. तर भेटूया पुढच्या भागांमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि मित्रांनो सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही म्हणजे आहे की मित्रांनो पुढे आपली जानू ह्या जयनचा बदला कशा प्रकारे घेते हे पाहणं जास्त रंजक ठरणार आहे. धन्यवाद.